Raghunath Raghunath
जय विठ्ठल जय जय विठ्ठल रखुमाई जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय स्टँड पाहिजे हे काय गळ्यात बांधायचं काय बादलीत लाकूड तर करा म्हणावं स्टँड असतील की शेजारच्या काय उद्या काल करतो ते बाकी घालतो अहो 2 स्टँड पाहिजे एक इकडे वायर येईल हॅलो 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 पाच झालाय पाच झालाय हरी हरी रामकृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा ताती जोडी जोडी जोडी
विठ्ठल बरवा माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रत्मा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर लागुनिया पाया विनवितो तुम्हाला लागुनिया पाया विनवितो तुम्हाला लागुनिया पाया विनवितो तुम्हाला लागुनिया पाया विनवितो तुम्हाला टाळी बोला मुखी नाम करे टाळी बोला मुखी नाम कर टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा विठ्ठल मना वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ 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 मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा कळाशी येथे आई अधिकार काळाची ती आई अधिकार काळाची ती आई अधिकार कलियुगी उद्धार तुझ्या नामे कलियुगी उद्धार हर्षा नामे कलियुगी उद्धार हर्षा नामे विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा 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 हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गे नाही हा सुख सोहळा स्वर्गे नाही कामने नामा पासिचारी मुक्ती कामने नामा पासिचारी मुक्ती कामने नामा पासिचारी मुक्ती कामने नामा पासिचारी मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी वजीले ऐसी बहु ग्रंथी बोलियले ऐसी बहु ग्रंथी बोलियले विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा मना वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही आ दुःख सोहळा स्वर्गी नाही आ दुःख सोहळा स्वर्गी नाही उभार
फरियादानाश्री लागोने आ पाया विनवितो लागोने विनवितो तुम्हाला लागोनिया पाया 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 विनवितो तुम्हाला विनवितो लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळे बोला बोला मुखी नामा करे टाळे बोला मुखे नाम टाळसाकास विठ्ठला विठ्ठला मला वेळ वेळा विठ्ठला विठ्ठला मला वेळ वेळा टाळी बोला मुखे नाम टाळी बोला मुखे नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला अरे टाळे बोला मुके नाम करे टाळे बोला मुखे नाम विठ्ठला विठ्ठला मला वेळ वेळा विठ्ठला विठ्ठला मला वेळ वेळा बोला मुखे नाम टाळी बोला मुखे नाम विठ्ठल विठ्ठल मला वेळ वेळा विठ्ठल विठ्ठल मला वेळ वेळा तुका सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही स्वर्गी नाही सोळा
सुख सोहळा सुख सोहळा स्वर्गी नाही सुख सोहळा स्वर्गी नाही सुख स्वर्गी सुख सोहळा स्वर्गी नाही विठ्ठल मला मिळवेला विठ्ठला विठ्ठला मला मिळवेला मला मिळवेला टाळी वाजवा विठ्ठल विठ्ठल म्हणा सर्व मायबाप मंडळी लागुनिया पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम
विठ्ठल विठ्ठल मना विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा सकाळची येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामी. विठ्ठल 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 मना वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी बोलिले. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही. विठ्ठल 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 महायोग पीठे तजे भीमरथ्या वरम पुंडलिकाय ज्ञातुं मुनीन्द्रे समागस्ततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गकरूपतमान मन 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 दुसरे चरण दराना संचतिया
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास कृपा बाबाजी सद्गुरु दास कृपा कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास कृपा बाबाजी सद्गुरु दास कृपा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या माय बापो पंढरीचा पांडुरंग हे आपलं दैवत आहे माझ्या कुळीचे दैवत मग आपली मैया कोण आहे नर्मदा मैया कोण आहे ती आई आहे ज्ञानेश्वर महाराज कोण आहे आई आहे कारण त्या ठिकाणी पांडुरंग बाप आहे बाबा तुम्ही आमचे बापच आहात विठ्ठल आणि त्याच बापानं काय केलं आईचा रूप घेतलेला आहे मी म्हणतो म्हणून नाही अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी पांडुरंगाचाच अवतार म्हणजे नर्मदा मैया पांडुरंगाचाच अवतार म्हणजे ज्ञानेश्वर माऊली कारण जोपर्यंत आपण वेगवेगळी भक्ती करू ना तोपर्यंत देवाचा पत्ता लागणार नाही सत्यसिद्ध झाली बरं का ती कोण आणि पत्ताच लागला नाही तर मग वांग्याच घोडं गेलं बरं का पत्ता लागला नाही असा पंढरीचा पांडुरंग त्या पांडुरंगाचा अवतार ज्ञानेश्वर महाराज एकाचा दोन झाला नाही का बापू मग आता दोघांचे वर्णन करावं लागेल ना मग कसं करता विवेकाने जाणे सुघटित समाजा टिकविले भक्ती सिद्धांताचे रसिकत्व उकलोनी दाबिले लसलसीत तारीला भक्तीचा धार्मिक तरू तया ज्ञानेशाती विमलमतीने वंदन करू ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो तरतनी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चराचरी
बापामध्ये दयामाया नसते बरं का. दयामाया कोणामध्ये असते? लेकरावर संस्कार कोण टाकतात? मग माय मोठी की बाप मोठा? बाप नावालाच आहे. आमच्या खैरे भाऊन सांगितलं, महाराज म्हणजे लोक झोपायले एका तासाला आठवा म्हणे, झाला पाऊण तास. लक्षात दे, या ठिकाणी कसं आहे, आईला गाणं म्हणता येते, लेकराला झोपावता येते, बापाला काहीच जमत नाही बरं का. आणि सध्या मायचं वर्णन चालू आहे काय बापाचं? हे सप्ताह कोण करावं, बापानं की मायनं? मायची अनुभूती असल्याशिवाय बाप काहीच करू शकत नाही. विठ्ठल विठाला 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 विठाला. आणि या मायबापाला काय पाहिजे? आधार पाहिजे. इथसे आधारू म्हणून बोलतो सदरू, सानुकुलो श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. स्वयंपाक जर व्यवस्थित केला ना, करणाऱ्याला आनंद आणि जेवणाऱ्याची तृप्ती होते. आणि गरवडी स्वयंपाक केला, स्वयंपाक करताना तर घामही पडू शकते त्या स्वयंपाकात, इथलं नाही सांगायला बरं का. आणि जेवणाऱ्याचं काही विचारूच नका, पहिलेच त्याला गडबड राहते. म्हणून आमचे संत सांगतात, शशीभाऊ पोटभर हसून घ्यायला, अजून काहीच झालं नाही, अभि तो सुरुवात आहे. कारण पहिले लेकराला आईचं सण सुद्धा ओढता येत नाही. तेच लेकरू लग्न होऊ द्या, त्याचं मायबापाला लाता मारते लाता. काहून? लहानाचं मोठं झालं नाही या ठिकाणी, पण लहान असताना त्याला दूध पिता आलं नाही बरं का. माझा विषय काय चालत आहे? पांडुरंगाला वंदन झालेलं आहे, माऊलीला वंदन झालेलं आहे. परंतु आमचे संत सांगतात, संत हा या ठिकाणी कसा आहे? गुरु हा संत कोळीचा राजा बरं का. या ठिकाणी ज्ञानेश्वरीत वर्णन आलेलं आहे, जयाचे केलिया स्मरण. बोलत चला. सकळ विधेचे अधिकरण, ते जीवन चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. आता जानेवारी महिन्यामध्ये पौष महिना येतो नाही का, बरोबर आहे ना. ते आई बाई कहाणी सांगते, समोरची बाई हू हू म्हणणारी पाहिजे. आणि हू नाही म्हणली तर तिला काही कहाणी सांगता येत नाही. कीर्तनामध्ये बोललं पाहिजे. काय बोललं पाहिजे? त्या ठिकाणी बोलण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सांगतात, अनंत वाचाळ आणि त्या कैसा दयाळ. मग काय बोललं पाहिजे? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, साचा आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृत. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. कोंबडीनं अंड दिलं घनश्याम भाऊ बाबा, तिला त्या ठिकाणी खूड बसवलं तरी सगळेच अंडे काय अंड्यातून पिले निघत. काही काही अंडे कसे होते ते काहीच कामाचे नाही, फेकून द्यायला लागते. मला वाटते हे आपण एवढेच कामाचे आहो काय की बाकीचे कसे झाले? आपला म्हणण्याचा अधिकार नाही आहे, परंतु जन्म दिलेला आहे, त्या जन्माचं सार्थक झालं पाहिजे. आणि ते कशानं होते? विठ्ठलाची एका देखलिया, विठ्ठलाची एका देखलिया, विठ्ठलाची देखलिया, विठ्ठलाची तुका मन जन्म जाते सार्थक, तुका मन जन्माचे सार्थक, मन जन्म जाते सार्थक, तुका मन जन्माचे सार्थक. विठ्ठलाची एका देखलिया, विठ्ठलाची एका देखलिया, विठ्ठलाची देखलिया, विठ्ठलाची याला म्हणतात वारकरी, नाहीतर महाराजाला पार करी नाही महाराज.
या ठिकाणी गुरुचंच वर्णन चालू आहे. त्यानं विठ्ठल पाहिलाय बी, त्याचं वर्णन राहतच आहे अजून. कारण कीर्तन प्रवचन सत्संग म्हणजे झनक असते. काय असते? झनक नसन तर काहीच नाही. आले आणि तैसे गेले, काही सार्थक नाही केले. आणि ओझे वाहता वाहता मेले, जैसे गाढव कुंभाराचे. विठ्ठल विठाला 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 विठाला. तुम्ही तयार राहा जा विठ्ठल विठ्ठल म्हणाला, टाळी आणि मुख, नाही तर गेलं आपलं बोंबलं. एक या ठिकाणी जीवनामध्ये सार्थक करून घ्यायचं असं तर बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल वेळोवेळा. बरं का? आणि असे गुरु महाराज. मी काय सांगू लागलो आई बाबा, काय सांगू लागलो? त्या ठिकाणी माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. आणि परिवर्तन केव्हा होते? आतील न सुटे गोडी आणि ती जळे आत्मदर्शनी. माणसाचा स्वभाव आहे. त्याला माय बाप लेकरं बाळ शब्द स्पर्श रूप रस गंध आवडते. विषय विषयाचा पडी पाडू शाबास. कारण हे गोड आहे पण कडू वाटते. तुम्हाला नाही बरं, कारण तुम्ही घरदार सोडून आले संसारी जीवाला. बरं का? आणि जे गोड आहे ते कडू वाटते, जे कडू आहे ते गेले विसरून खऱ्या देवा देवा. गेले विसरून खऱ्या देवा खऱ्या देवा. गेले विसरून खऱ्या देवा. खऱ्या देवा. गेले विसरून खऱ्या देवा. तुका म्हणे कैसे आंधळे जाना. तुका म्हणे कैसे आंधळे जाना. म्हणे कैसे आंधळे जाना. तुका म्हणे कैसे आंधळे जाना. गेले विसरून खरा देवा देवा. गेले विसरून खरा देवा. खऱ्या देवा. गेले विसरून खऱ्या देवा. खऱ्या देवा. गेले विसरून खऱ्या देवा. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. गेले विसरून खऱ्या देवा. बरं का? कारण या ठिकाणी अशा प्रकारे गोड सांगितलेलं आहे. असे संत सद्गुरू परमपूज्य नरहरी बाबा ज्यांनी मार्ग दाखवला ना, मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते. आणि तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंथा कोठे काही. बरं का? माता मीराई यांना वंदन करतो. आणि मायबापू शास्त्रामध्ये दंडक आहे. जशी परिक्रमा म्हणलं की आमच्या बाबानं सांगितलं, आमच्या गिरनारच्या बाबानं सांगितलं 12 महिने लागते. पण काही महिन्यातही करणारे आहेत, काही 4 महिन्याचं, काही 6 महिन्याचं या ठिकाणी. अशा प्रकारे परंतु परमार्थामध्ये जेवढं आपण आरामशीर करू. तुका म्हणे नाही चालत तातडीन प्राप्त काळ घडी आल्या विना. बरं का? आणि अशा प्रकारे या वारकरी मंडळीला माझ्या संतांनी वंदन केलं. बाबा काय म्हणतात? मस्तक हे पायावरी वारकरी संताचा. या वारकरी संताचा. या वारकरी संताचा. मस्तक हे पायावरी. या वारकरी संताच्या. या वारकरी संताच्या. या वारकरी संता. मस्तक हे पायावरी वारकरी संताचा. या वारकरी संताचा. वारकरी संताचा. मस्तक हे पायावरी. या वारकरी संताच्या.
राजा वार करे संतांचा. मंडळी, कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य आहे त्यांनी जो काही सप्ताह आहे त्याचा परिहार देणं. बरं का, 1 दिवसाचा सप्ताह असो, 3 दिवसाचा असो, 7 दिवसा, परिहार महत्त्वाचा आहे. कारण ज्याचे नावच नाही ठावे हाका मारी भलत्या नावे. तो नारदाच्या गादीवर उभा आहे म्हणून मोठा नाही. बरं का, तुम्ही लोकांनी त्याला मोठं केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. आपल्या या गुजरात नाही का या परिसरामध्ये या ठिकाणी सुंदर अशी नर्मदा मैया या ठिकाणी वाहत आहे. बरं का, आणि तिच्या तीराला हा सुंदर या ठिकाणी आश्रम. आणि या आश्रमामध्ये आमच्या नारायणरावला, चित्ते काकाला, दादाला काहीतरी सद्बुद्धी निर्माण झाली की आपण वारकरी लोकांचा उत्सव ठेवावा. बरं का, आणि त्यांच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली नाही का, बाबा प्रमाण घ्यायचे नाही आपल्याला, पण सांगायला काही हरकत नाही ना. इवलेसे रोप, आता पुढचं काही आता पुढे पाहू. परंतु एक इच्छा निर्माण झाली, सद्बुद्धी निर्माण झाली. मग त्यांनी चौकशी केली. ते गेले आमच्या नलिनीताईकडे. बरं का, आमच्या शशीभाऊकडे या ठिकाणी. आणि यांनी काय केलं, यांना अनुभव आहे परिहार सांगायला. बरं का, घड्याळ लावून काम आहे आपलं. 5 मिनिटात परिहार, 10-10 मिनटं एका चरणाला द्यायचे. 5 चरणाला 50 मिनटं जाते. आपल्याजवळ 1 तास शिल्लक आहे. बरं का, विठ्ठल विठ्ठल. आणि आपण लोक थकून आहो. काल या ठिकाणी जिकडून तिकडून आलो, जशा चिमणी पाखरं कशा जमते या ठिकाणी. आणि आज दिवसभर या ठिकाणी अशा प्रकारचा सुंदर अशा प्रकारचा सप्ताहाचा पहिला दिवस. आणि पहिल्या दिवसाची सेवा या पामराकडे आलेली आहे. बरं का, बऱ्याच जणांची इच्छा होती, आमच्या खैरे भाऊची इच्छा होती, महाराज तुम्ही पटका बांधून दिसलेच नाही म्हणले. म्हणलं कामच पडलं नाही या ठिकाणी. आहे ना म्हणलं, या ठिकाणी चान्सच दिला नाही. 3-4 वर्ष झाले या ठिकाणी. आपल्या जवळपास 12-13 सप्ते या भागामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी फिरत असतो. बरं का, आणि या लोकांनी सुद्धा मला बोलावलेलं आहे. स्वतःचा मोठेपणा सांगू नाही, चातुर्य लपवी महत्त्व हरवी आणि पिसे पण मिरवी आवडोनी. बरं का, आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन झालेलं आहे. आणि त्या नियोजनाच्या निमित्तानं आपण सर्व एकत्र जमलेलो आहोत. बरं का, सर्वांना वंदन करतो. या ठिकाणी सुरुवात करायची झाली तर आमचे बाबा या ठिकाणी अनेक महाराज पाहिले, पण त्यांचं कसं आहे शरीर, ना भोगावे ना त्यागावे, मध्यभागी बिवरावे. बरं का, सुंदर स्वभाव, दर्शनी प्रशस्ती पुण्यपुरुष. आज तर काय दिवाळी झाली बाई, 3-3 महाराज आणि 100 बडकर 1. बरं का, मला वाटलं ब्रह्म विष्णू महेशच अवतरले. बरं का, अवतरलेस विठ्ठल विठ्ठल किंवा निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई संघवती. तुमचं लक्ष होतं की नाही? हां, या ठिकाणी अशा प्रकारे संगती जुळवता आली पाहिजे. बरं का, आणि मायबाप हो, आपला सुंदर विषय चालू आहे या ठिकाणी. आमचे बाबा, त्यानंतर नर्मदा मैया, त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे काकडा भजन घेणारी मंडळी. बाबाजी जुनं ते सोनं. बरं का, या ठिकाणी अशा म्हातारपणी संसारामध्ये बाबा महत्त्व कमी होते आणि परमार्थामध्ये महत्त्व विठ्ठल हा सिद्धांत आहे. ऐकून घ्या, कारण संसारातले लोक कटाळतात, परमार्थामध्ये येतं एकच लीला तरले. महाराजींबाई यायला येते बरं का, इथले इथं म्हणायले मस्त या ठिकाणी. तर या आईलीच झडी सरले माया जाळ. बरं का, आणि मायबाप हो, सर्व मायबापाला वंदन. त्यामध्ये काकडा भजन घेणारे ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे व्यासपीठ चालक आमच्या मानेताई, भरगाडेताई, आमच्या सुंदर नाशिक भागातल्या ताई, दिंडोरीकडल्या ताई, ज्यांनी सकाळी प्रवचन केलं अशा आमच्या सूर्यवंशीताई, जगाच्या कल्याणा आणि संतांच्या
देह कष्टवी परोपकारे देह कष्टवीती परोपकारे देह कष्टवीती परोपकारी देह कष्टवीती जगाच्या कल्याण संतांच्या विभूती जगाचा कल्याण संतांचा विभूती देह कष्टवीती परोपकारी देह कष्टवीती परोपकारी देह कष्टवीती परोपकारी देह कष्टवीती कुठं संत पाहता तुम्ही संत माय बाप कृपावंत बरं का घरदार या ठिकाणी बाजूला करून तुम्ही इथं आले संतापेक्षा तुम्ही मोठे आमच्या भावाला विचारा एकांतात संदेशानं परमार्थ केला म्हणजे काय केलं त्याला लेकरं नाही बाळ नाही पण गृहस्थाश्रमी माणसानं या ठिकाणी वेदांतामध्ये चिंतन आलेलं आहे संन्यासाला या ठिकाणी अशा प्रकारचं कसं आहे ते मोकळं आहे बरं का शास्त्र सांगते परंतु घरदार सोडणं या ठिकाणी सोपं नाही बरं का या ठिकाणी माया आहे पण ती माया तुम्ही बाजूला केली कशानं बाजूला केली आई विचारानं बाजूला केली बरं का कारण विचारानं माया बाजूला होते येरी माया बाजूला होत माया नावाची पोरगी नाही बरं या ठिकाणी खूप वर्णन आहे बरं का प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती आणि अशा आमच्या खैरे भाऊचे किती उपकार आहे आपल्यावर कारण यांचं चॅनल आहे कोणीही पहा या ठिकाणी आणि स्वयंप्रेरणा आहे जिव्हाळा आहे प्रेम आहे सगळ्यांचं या ठिकाणी वारकरी असो या ठिकाणी कीर्तनकार असो आमचे घनश्याम बाबा असो कोणी असो सर्वांचं प्रेम आहे बरं का सर्वांना वंदन करतो आणि माझ्याकडे जी अल्पशी सेवा आलेली आहे जगद्गुरू तुकोबारायांचा 5 चरणाचा पुन्हा आपले काही मेंबर सुटलेले आहे कोणते कोणते स्वयंपाक करणारे आचारी आणि गाडी चालवणारे ते तर मॅन ऑफ द मॅच आहे विठ्ठल काल आमच्या गाडी चालवणाऱ्यानं 600 किलोमीटर आणला आम्हाला किती 600 बरं का आणि मंदात तसं जयगुरु केला असता तर कारण काय ते सुद्धा देवाच्या तुम्ही कोण हसायले मला माहिती आहे तुम्ही बी तेच काम करताना या ठिकाणी केव्हाही फोन करा पहिले हसते मग बोलते या ठिकाणी हे चांगलं लक्षण आहे बरं का संताचं लक्षण आहे माझ्यासोबत आलेली मंडळी 15 लोक आम्ही आलेलो आहोत त्या वैभवला जाऊन 16 बरं का त्याच्यामध्ये आमचे थोरकर सर आहेत या ठिकाणी आमचे माने साहेब आहेत आमचे भगवानराव आहे कोणाकोणाची नावं घ्यावं या ठिकाणी अशा प्रकारे सगळ्यांना वंदन झालेलं आहे राहिले सुले असन त्यालाही वंदन आणि जगद्गुरू तुकोबारायांचा 5 चरणाचा सुंदर पहिल्या दिवशीच्या सेवेला नामपर अभंग घेतलेला आहे सेवेला विठ्ठल तुकोबाराय कोण होते हो ज्ञानेश्वर महाराज महाविष्णूचा अवतार नाथबाबा भानुदासाच्या कोळी महाविष्णूचा अवतार आणि तुकोबाराय कोण होते या ठिकाणी तुकोबारायचं नाव घेतलं तर यम कापत होते व यम तुकाराम 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 नाम घेता कापे जम नाम घेता कापे जम धन्य
तुकोबा समत धन्य तुकोबा समत तुकाराम तुकाराम नाम घेतला प्रेम धन्य तुकोबा समर्थ तेने केला पुरुष तुकाराम तुकाराम नाम घेतला प्रेम धन्य तुकोबा समर्थ त्याने केला पुरुषार्थ. मंडळी माय बापो, या ठिकाणी तुकोबाराचं नाव घेतलं यम कापते. आपल्याला त्यानं काहीच होत नाही, फक्त आपली मुजोरी आहे बरं का. आपले म्हणजे तुम्ही नाही. या ठिकाणी काहीच नाही. या ठिकाणी समोर बसले तर धुरजड आणि मागं बसले तर सुरळ बरं का. कारण अधिकार पाहिजे. अधिकाराशिवाय जमत. यात मृदंगाचार्य आहे, यायचा अधिकार यायला नाही का बाई. अधिकाराशिवाय जमत नाही. तुकोबाराय कोण होते म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा आणि तुका विष्णू नाही, विष्णूचा अवतार होते बरं का. हे असं बरोबर हिशोबात बसलं पाहिजे. म्हणून अभ्यास केला पाहिजे. आणि अभ्यास कसा केला पाहिजे. इथं बसून आहे ना, सर्वांच्या मनामध्ये आलं पाहिजे की आपण भजन तरी म्हणलं पाहिजे, आपण हरिपाठ तरी घेतला पाहिजे, आपण कीर्तनकार तरी झालं पाहिजे, आपण प्रवचनकार पारायण काही नाही काहीतरी मनामध्ये. बाकीचे तर विचार येते आपल्या मनामध्ये. बँक बॅलन्स झालं पाहिजे, नाताचं चांगलं झालं पाहिजे. नातू कामी पडत नाही बरं का. ते पहिलेच सांगायला तू नाही मीच आहो म्हणले. कारण आपल्या कामी काय येणार आहे, केलेली हरिभक्ती ही सोबत येत असते बरं का. धन मिळवले कोटी संग नये लंगोटी. आजपर्यंत कोणी काही नेलेलं हे कीर्तनकाराला सांगावंच वाटते. कारण येताना तरी मूठ बांधून आला, पण जाताना कसा गेला, खाली हात आया क्या लाया था क्या ले जाने वाला है बरं का. म्हणून लक्षात ठेवा माय बापा हो, कल करना सो आज कर, आज करना सो अभी, एकदम निकल जाएगा तो भजन करेगा कभी. तुकोबारायमध्ये भक्ती होती, तुकोबारायमध्ये वैराग्य होतं, तुकोबारायमध्ये ज्ञान होतं. आणि तुकोबाराय 8 पिढीचं पुण्य घेऊन अवतरले होते. आमच्या ताईने सुंदर उल्लेख केला, नजराना वापस केला. अनेक तुकोबाराय एवढं चिमूटवर पीठ दिलं मुलीनं तर कटोरा भरला नाही काय. हा कारण माणसाचं या ठिकाणी जीवन कसं आहे, त्यानं कितीही करू द्या काहीही करू द्या, त्याचं जीवन या ठिकाणी पूर्ण होत नाही. पूर्ण करण्यासाठी काय करावं लागेल. माझे तुकोबाराय सांगतात, तुम्हाला जीवन पूर्ण करायचं का. आमचे चित्ते काकाजी आहे ना, नारायणरावजी, यांचं जीवन या ठिकाणी अशा प्रकारे गंगेसारखं मन आहे जीवन. मला काही अशा प्रकारचं कोणाचं वर्णन करायचं नाही बरं का. पण झाड जाणे जे फुले आणि भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे बरं का. किती श्रीमंत लोक आहेत, पण कोणाच्या मनात येते का की बा असं काहीतरी करावं म्हणून. कारण पाप आडवं येते बरं का. तुकोबाराय हे जीवनामध्ये श्रेष्ठ संत झाले बरं का. का झाले, कर्तृत्वानं बरं का. कर्तृत्वानं माणूस मोठा होत असतो, जो तो आपल्या कर्तृत्वानं. असे तुकोबाराय. अभंग का निर्माण झाला, काही मंडळी तुकोबारायकडे आली, हात जोडले आणि सांगितलं तुकोबाराय आमच्या जीवनाचा उद्धार झाला पाहिजे. संत म्हणजे काही चाबी जादूची कांडी नाही. तुकोबारायांनी या ठिकाणी अशा प्रकार. तुम्ही हात जोडू नका म्हणले काकाजी. आमचे काकाजी म्हणले मला समजते म्हणले, ह्या माईकचं कमी जास्त मी हावन म्हणले. हिंमत दिली पाहिजे बरं का. आणि तुकोबारायला लोकांनी हात जोडले. तुकोबाराय म्हणले तुम्ही हात जोडू नका. आमच्या बाबांना सुंदर सांगितलं, हात जोडणं म्हणजे काय, या ठिकाणी शरण येणं बरं का. या ठिकाणी पत्रम पुष्पम
फलम तोय बरं का, हे हात सांगते आपल्याला या ठिकाणी. आणि अशा प्रकारचं तुकोबाराने हात जोडले आणि त्या समाजाला सांगितलं अभंगाचं पहिलं चरण. लागोनी पाया विनवितो तुम्हाला, 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 लागोनी पाया विनवितो तुम्हाला. करे काळी बोला मोठी नाम, करे काळी बोला मोठी नाम, विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा. करे काळी बोला मोठी नाम, करताली बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा. माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. तुम्हाला महाराज तुम्हाला कीर्तन सांगायला ठेवलं, प्रश्न उत्तर करायला नाही. तुम्हाला हात जोडून विचारतो, परमार्थामध्ये अवस्था असावी की व्यवस्था? सध्या काय चालू आहे जिकडे तिकडे? विठ्ठल विठ्ठल. आम्ही गाडीत येता येता आमच्या गाडीतले एक जण म्हणले, महाराज तिथं पंखे आहे का, सगळी व्यवस्था आहे का? मला झोपच लागत नाही म्हणले. जा नर्मदा परिक्रमाला 12 महिन्याचं, मग समजतं या ठिकाणी. आमच्या बाबानं सांगितलं गादी स्वच्छ असली तर झोप लागते, त्याच्यावर जर घाण असली तर झोप लागते. तसं डॉक्टर इंजेक्शन देत नाही, काय देते बाई? सलाईन देते. पण त्या सलाईनमध्ये काय असते? म्हणजे घेणाऱ्यालाही सोपं, देणाऱ्यालाही सोपं, बिल जास्त येते ना या ठिकाणी. अशा प्रकारे तुम्हाला खूप या ठिकाणी सांगा वाटते बरं का, कारण तुमची अवस्थाच तशी आहे या ठिकाणी. माझा मुद्दा काय चालू आहे, नम्रतेनं माणूस जीवन जगलं पाहिजे. माझे तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला देवाला या ठिकाणी अशा प्रकारचं अशा अंतःकरणात बसवायचं का? मग काय करायचं महाराज? विठ्ठल विठ्ठल नम्र झाला भूता, 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 नम्र झाला भूता. कोणिले अनंता, देने कोणिले अनंता, देने कोणिले अनंता, देने कोणिले अनंता. तेने कोंडीले अनंता, तेने कोंडीले अनंता, भूता नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, नम्र झाला भूता. आमचे परमपूज्य ब्रह्मलीन नरहरी बाबा सांगायचे आहे का, माणसं नम्र झाले नाही म्हणले, मग काय झाले? नम्री झाले, नम्री. कारण या ठिकाणी जे करायला पाहिजे ते करत नाही आहे आणि नाही ते करत बसले बरं का. या ठिकाणी बरेच लोक बहिर्मुख झालेले आहेत, जे करायला पाहिजे ते करत नाही आणि नाही ते
करत बसतात बरं का. काय करायला पाहिजे हो? गीता भागवत श्रवण करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे मुंगी होऊन साखर खाल्ली पाहिजे. मला सांगा माय बापू, आता हे विना आहे, आता सध्या कुठं आहे? तिथं आहे. कीर्तन झाल्यावर कुठं जाणार आहे? तिथं जाणार आहे. ते त्याला बरं वाटत असेल का? 3.5 दिवसाचा सप्ताह या ठिकाणी म्हणायला पाहिजे मी 1 तास विना घेतो, मी 1 तास. परंतु या लागलं गाठोडं बांधायला येतं जमत नाही बरं संप्रदायामध्ये. कारण माणसाची वृत्ती काय झाली, 10 किलोचा नातू घेऊन सगळ्या गावाला फिरतील, मा नातू आहे, मा नातू आहे. परंतु किलोभर 1.5 किलो विना मी घेतो म्हणून कोणी म्हणत नाही बरं का. या ठिकाणी हे खेदाची गोष्ट आहे बरं का. म्हणून हे कळलं पाहिजे. या ठिकाणी परिवर्तन झालं पाहिजे. आपल्या तिथं नाही बरं का. प्रत्येक गावामध्ये आमचे घनश्याम बाबा आहेत. असं मला तिकडे जायचं नाही. मला काय सांगायचं आहे या ठिकाणी, लागून या पाया तुमच्या पाया लागतो. काय करा या ठिकाणी, कर टाळी बोला मुखी नाम बरं का. हातानं टाळी वाजवा आणि मुखानं देवाचं नाव घ्या बरं का. काकड्याचा अभंग आहे बुवा, त्याच्यात एक प्रमाण आहे. तुकोबाराने हात जोडले. काय म्हणतो तुकोबार आहे? जोडून या कर चरणे ठेवी तो माथा, ठेवी तो माथा, पैसा विनंती माझे पंढरीनाथा, पैसा विनंती माझे पंढरीनाथा. जोडून या कर चरणे ठेवी तो माथा, चरणे ठेवी तो माथा, कर्तव्य विनंती माझे पंढरीनाथा, कर्तव्य विनंती माझे पंढरीनाथा. हे शाहू आहे बिचारे बरं आहे. महाराज लोकांचा मान ठेवते का एक प्रमाण आहे का? विनवितो सकळ जना, कर जोडून थोरा लहाना, दान इतकेच द्या मज दिना. तो क्या म्हणतो म्हणे राम म्हणा. एक प्रमाण आहे का? पण सांगणाऱ्याला माहित पाहिजे ना. पुष्कळ असून काय करता, वेळेवर आठवलं पाहिजे ना. कर जोडून विनवितो तुम्ही वासुदेव म्हणा, कर जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, कर जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव. नका करू संसार श्रमा, नका करू संसार श्रमा, करू संसारात रमा, नका करू संसारात रमा. नका गुंतू विषय कामा, नका गुंतू विषय कामा, गुंतो विषय कामा, नका गुंतो विषय कामा. तुम्ही आठवा मधुसूदना, आठवा मधुसूदना का, तुम्ही आठवा मधुसूदना, मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. थोरकर सर, जाणून म्हणणं वेगळं ताई, सूर्यवंशी ताई, आणि अजाणता म्हणणं वेगळं. तुम्ही कीर्तन करत असाल ना, हा शाबास, विठ्ठल विठ्ठल. काय चालू आहे विषय? लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम बरं का. हातानं टाळी वाजवा आणि मुखानं देवाचं नाव घ्या. बरोबर आहे काकाजी? तेव्हा ते ऐकणारे म्हणले कोणत्या देवाचं नाव घ्यावं, तेव्हा तुकोबाऱ्यांचं दुसरं चरण बरं का दादा. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा.
सुख सोळा स्वर्गी नाही हा सुख सोळा स्वर्गी नाही विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा 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 सुख सोहळा स्वर्गी नाय हा सुख सोहळा स्वर्गी नाय विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा मंडळी देवाचं नाव घ्या बरं का. देवाचं नाव घेतल्यानं काय होते हो? भाग गेला क्षीण गेला अवघा झाला. बरं याचा अनुभव काय हो? आजपर्यंत पहा तुम्ही हरिपाठात सांगितलं हरिपाठी गेले निवंताची ठेले आणि भ्रमर गुंतले. सोमनाकडे बरं हरिपाठ घेतल्यानं काय होते हो? आता काय किती प्रमाणे सांगा हो. हरिपाठ कीर्ती केलं रे गाय पवित्रची होय. देतात सध्या लोक काऊन परेशान आहे बाबाजी? तब्येत बरोबर नाही. बरोबर आहे महाराज. कुणाला सर्दी आहे कुणाला पडसा आहे. हरिपाठ घ्या तब्येत ओके बरं का. पण विश्वास पाहिजे या ठिकाणी. आणि मग देवाचं नाव कसं आहे हो? देवाचं नाव गोड आहे. नामामृत गोडी आणि योगी असा धरी जीवन कळा बरं का. कोणत्या देवाचा आहे हो? तुकोबाऱ्याला अनुभव आला. आता मी ठिबक पद्धतीने चालतो. मी जे महाराज आहो ना जाणून बुजून महाराज झालं बरं का. माझं लग्न झालं बायको संगच आहे. लग्न झालं तेव्हा माझी बहीण हसायली. बहीण संघ भाऊजाई संघ माणसं कुठून आणता? त्याला या ठिकाणी चाला म्हणलं तुम्हाला नर्मदेचं दर्शन होते तरी घराच्या बाहेर निघायला तयार नाही. मला वाटते 4 जणांना बाहेर काढलं तेव्हाच काही काही माणसं घराच्या बाहेर निघते. 4 जण केव्हा काढते? डंगचिंग डंगचिंग आणि डंग डंग डंगचिंग बरं का. माणसं मरायला तयार आहेत. काही काहीच म्हणते मरायला फुरसत नाही म्हणते. सोयाबीन काढत आहे म्हणते. जाऊ दे आपल्याला तिकडे जायचं नाही आहे. देवाचं नाव कोणत्या घ्या. तुकोबाऱ्याला अनुभव होता बरं का. तुकोबारा हे बा 10:30ला विठोबा रुक्माई घेतो आणि 11:45ला जय विठ्ठल घेतो बरं का. कारण मला माहीत आहे भाऊने 1 तास दिला. मला काही लोकायला थांबवायचं मला आवडत नाही. कारण मी कसा हो आमचे चतुर्भुज काका आहे नाही का या ठिकाणी. अशा प्रकारे प्रेम जिव्हाळा आपुलकी बरं का. प्रेम द्या आणि प्रेम घ्या. माझा विषय काय चालू आहे ताई? त्या ठिकाणी तुकोबारायांना विठ्ठल नामाचा अनुभव होता बरं का. विठ्ठल म्हणता हरले आणि पदरी आले पुण्यमाप बरं का. विठ्ठलाचं नाव घेतलं काय होते या ठिकाणी अनेकांना अनुभव आहे. विठ्ठल म्हणजे कोण? पंढरीचा पांडुरंग. परंपरा आहे. तू कसा आला हो? पुंडलिकानं मायबापाची सेवा केली आणि म्हणून आला बरं का. आजही कोणी मायबापाची सेवा करत बाबा हिशोबानं बोलायला बरं का. मायबाप म्हणजे कोण? नर्मदा मैया आपली माय आहे आपला बाप आहे. तिची सेवा म्हणजे काय? अनेक या ठिकाणी सरस्वती पाहिली गोदावरी पाहिली पण आपल्या नर्मदेमध्ये जे स्वच्छता आहे ना ती जगात कुठं नाही. विठाला 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 याला कारण काय असेल ताई? परिक्रमा नाही का. लोक जातात या स्वच्छता ठेवतात. बाकीच्या इकडे कसं आहे या ठिकाणी तोही आपला विषय नाही. तुकोबाऱ्यांना अनुभव होता नाही का बाबा. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्ग नाही. खरं सांगा माय बापो आज जो तुम्ही सकाळपासून आनंद घेतला ज्ञानेश्वरीचे 6 अध्याय झाले बरोबर आहे.
विधीपूर्वक आपली पंचपती झाली, मैयाची आरती झाली, या ठिकाणी हरिपाठ झाला. आत्तापर्यंत माझं 62 वर्ष वय आहे. इतका 2 तास हरिपाठ नाचून गाऊन मी जीवनामध्ये पाहिला नाही बरं का. कारण हे लोक भोळे भाळे आहे म्हणून बरं आहे. ताई मीटर लावलं ना काय होते, या ठिकाणी मंथुली नवनीता तळशे गाण्यांचा. या ठिकाणी आजचा दिवस सोन्यासारखा आपला. जेवणही काय होतं, या ठिकाणी सगळा आनंद आहे बरं का. फराळाला काय होतं महाराज, तुम्ही ते सांगायला येता, ते असल्याशिवाय हे रंगत नाही बरं का. विठ्ठल विठाला 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 विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही. स्वर्गामध्ये काय आहे, स्वर्गात अमृत आहे ताई, स्वर्गामध्ये भोग आहे, पण हे सुख नाही. आमचे सोबती वाटच पाहत आहे या ठिकाणी. अशा प्रकारचे वरचे लोक म्हणते खाली, या ठिकाणी आम्हाला पाठवा. कशासाठी, स्वर्गीचे अमर, स्वर्गीचे अमर हेचे ताती देवा, स्वर्गीचे अमर हेचे ताती देवा, स्वर्गीचे अमारा येते ताती देवा, स्वर्गीचे अमारा येते ताती देवा. मृत लोकी वावा जन्म, मृत लोकी वावा जन्म, स्वर्गीचे अमर हेचे ताती देवा, स्वर्गीचे अमर हेचे ताती देवा. विवावा जन्म, लोकी वावा जन्म, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त. देवाचं नाव इथंच आहे, वर अमृत आहे पण देवाचं नाव नाही. म्हणून भागवत कथेत सांगितलं, परीक्षिती राजाला अमृत देऊ लागले. ते अमृत नका म्हणे आम्हाला. आम्हाला कोणतं अमृत पाहिजे, देवाचं नाव अमृताहुनी गोड नाम तुझे या ठिकाणी. अशा प्रकारचं या ठिकाणी हा सुख सोहळा स्वर्गामध्ये सुद्धा नाही. तुम्ही म्हणाल महाराज एवढं तुम्ही सांगायले वर जाऊन आले की काय, कारण गाथा पहा. मी तुम्हाला दक्षिणा मागणार आहो. कोणती, आपला निरपेक्ष ग्रुप आहे बरं का. कोणती दक्षिणा मागणार आहो, ज्ञानेश्वरीचे 108 पारायण करा आणि तुकोबराय गाथ्याचे 108 पारायण करा. किती वर्ष लागते, 18 वर्षामध्ये या ठिकाणी दोन्ही ग्रंथाचे 108 पारायण होते बरं का. माझ्यासोबत आलेली मंडळी सर्वांना सांगतो, या ठिकाणी जोपर्यंत तुम्ही 108 पारायण करत नाही तोपर्यंत या गादीवर उभं राहायचा अधिकार नाही बरं का. आता काय झालं, आता सगळं लोकल झालं. 4 कीर्तनं पाठ करायचे आणि कंबर बांधायची, लोकायला चुत्या बनवायचं, पाकिट घ्यायचं ना घरी जायचं. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 पा कशी टाळी वाजवायला हसून. त्याला वाटते बरा महाराज सापडला आपल्याला, मला कुठेही जाऊ दे. आता मी तेलंगणामध्ये गेलो होतो बासरला. ते म्हणले महाराज 15,000 रुपये महिना देतो, राहता का म्हणे, राहायची व्यवस्था करतो, घरचे लोकही आणा म्हणले. या ठिकाणी कुठेही जाऊ द्या मला. आता मला बाबा म्हणते मत जाओ पर परसो की दिन याही रुको, सेवा करो. कारण मी सकाळी 5ला उठतो, रात्री 10ला झोपतो. दिवसभर जे हातात काम आलं ना ते करतो बरं का. आणि असा काहीतरी नेम करा. विठ्ठल विठ्ठल. मी माझं सांगण्यासाठी इथं उभा नाही बरं का. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. या ठिकाणी हे जे प्रेम आहे या ठिकाणी, म्हणून विठ्ठलाचं नाव घ्या. तेव्हा सोबती म्हणले शशीभाऊ सारखे, आमच्या बाबासारखे म्हणले विठ्ठलाचंच घ्या लागते का. म्हणले दुसरं कोणतं घेतलं तर जमत नाही का. अभंगाचं 3रं चरण. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, हरी
देवाचंच नाव घेतलं पाहिजे असं नाही. देवाला नावं किती आहे आई? 1000 नाव आहे बरं का. विष्णू सहस्रनाम इकाला नाही बरं का, दाखवासाठी आहे, नाही तर मला धंदाही करता येते. हा, या ठिकाणी समजत नाही हो. अनाळी दुनिया भजन विना कैसी जियो. टाळकरी खुश आहे. तुम्ही बस झाले एवढे मला 10-20 वर्ष आता काय राहिलं आपलं या ठिकाणी. काय करायचं आहे माणसांना, दूरचं पाहू नये जवळचं पाहा बरं का. मी सांगू लागलो तुम्हाला या ठिकाणी जीवनात काहीच नाही. बरेच महाराज लोक छत्रपती शिवाजी महाराजा पोवाडा म्हणतात, म्हणलाच पाहिजे बरं का. स्वाभिमान आहे या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली बरं का. दैवत आहे आपलं या ठिकाणी. जसा पंढरीचा पांडुरंग आहे तसा महाराष्ट्रामध्ये नवे नवे विश्वामध्ये माझे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि काय करतात पुष्पावहिनी, तुम्ही वणीहून आल्या, नाशिकच्या वणीहून नाही बरं का, चंद्रपूरच्या या ठिकाणी. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी पुन्हा काय करतात महाराज लोक. आता हे टी व्हीवर चाललं, हां, याच्यातलं काही काढा लागते घनश्याम भाऊ, नाही तर ते ऑब्जेक्शन घेते, ते बरोबर करते, ते जाऊ दे, आपला तो विषय नाही. या ठिकाणी बरेच महाराज लोक काय म्हणतात, आई माझी सागर म्हणते मायेचा आणि दयेचा. आणि त्याचे मायबाप कुठं राहायचे? मी तर काहीच म्हणा ना, म्हणजे उगाच चुत्या बनवायला लोकायला. म्हणून महाराज लोकांची चौकशी केल्याशिवाय तारीख घेऊ माझा अधिकार नाही बरं का. पण काय झालं हे बा, असे माणसं आज आपला हरिपाठ का रंगला, कारण बाबाजींनी या ठिकाणी जीवनभराची साधना इथं आपल्यासमोर ठेवली, आपण त्याला साहेब झालो. तोही माझा विषय नाही बरं का. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ आणि मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा बरं का. वैकुंठ कुठं आहे हो? इथंच वैकुंठ आहे. घराला वैकुंठ करा या ठिकाणी. आज आपला नर्मदा आश्रम म्हणजे काय, या सुखाकाराने. आणि वैकुंठ सोडून पा आमचे हार्मोनियमवाले काकाजी वाटच पाहिले, कोण प्रमाण म्हणते काय, स्वर काढून दिला, पण घड्याळ फिरायली बरं का. जवळपास 10:30 वाजत आहे या ठिकाणी. अशा प्रकारचं वैकुंठ सोडून नर्मदा माता आश्रमामध्ये आमच्या चित्ते बाबाच्या या ठिकाणी सहकार्यानं पंढरीचा पांडुरंग, माझं नाव विठ्ठल आहे बरं का, माझ्या बापाचं पांडुरंग आहे या ठिकाणी. आणि कुठं राहिला ते धरू नका. एकदा असंच म्हणलं आमच्या घरचीला, म्हणलं विठ्ठल विठ्ठल म्हण. ते काय म्हणे, पद्म्याचे बाबा, पद्म्याचे बाबा. म्हणलं हे काय म्हणले, आपल्या पोरीचं नाव पद्म्या आहे आणि तुमचं नाव कसं घ्यावं म्हणले, कारण तुमचं नाव घ्यायचं असेल उखाण्यात घ्यावं लागते. म्हणून मी म्हणाले पद्म्याचे बाबा, पद्म्याचे बाबा. अगं पिशे, पद्म्याचे बाबा म्हणल्यानं पांडुरंग येणार नाही बरं का. हे नावाचा विठ्ठल होय, पण ते पण काहीच म्हणलं नाही बरं का. नाही तुम्ही विचारांचं पुन्हा भानगडी पाहुणे 11 वाजता लोक हसवणं सोपे नाही बरं का. लोक या ठिकाणी साखर झोपीत असतील काकाजी. काय नाही, लोकाला काय आवडते. माझी संध्याताई आलेली आहे, तिनं मला प्रमाण विचारलं. काल आम्ही कीर्तन प्रवचन करत आलो, 4 भगिनीला कीर्तनकार करायचं आहे. त्याला म्हणलं मी आरामशीर कीर्तन करत जातो, तुम्ही ऐकत जा. आता म्हणलं माऊलीच्या सोहळ्यात तुमचे कीर्तन बरं का. तिनं मला प्रश्न केला, प्रमाण म्हणतो बाबू मी, म्हणू का? धनी करणीचे करू नका, साधन हारेच जन करणेच करू नका, जन करणेच करू नका. तिनं पुढं म्हणलं आणि मग आम्हाला यायचं झालं. मी डोसक्यामध्ये घेतलं, ताई सूर्यवंशी दे, तुम्हाला भाषा कळते बरं का. मग तिला सांगितलं नाथबाबाच्या हरिपाठातलं आहे. म्हटलं कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ. पण सोबती म्हणलं तुकोबार आहे. अधिकार कोणाकोणाला आहे? तर अभंगाचं 4थं चरण बरं का. कोणाला अधिकार आहे? सकळाची येते, सकळाती येते आहे अधिकार, सकळाती येते आहे अधिकार. सकळासी येते आहे अधिकार,
सकळासी येत आहे सकळासी येते आहे अधिकार सकळासी येते आहे अधिकार सकळासी येत आहे अधिकार सकळासी येत आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीचा नामे कलियुगी उद्धार हरीचा नामे विठ्ठल विठ्ठल मला विठुरीला विठ्ठल विठ्ठल मला विठुरीला कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार हरीच्या नामे विठ्ठल विठ्ठल मना विठुरीला विठ्ठल विठ्ठल मना विठुरीला सकळासी येते आहे अधिकार सकळासी येते आहे अधिकार सकळासी येते आहे अधिकार सकळासी येते आहे कलियुग उद्धार हरीचा नाम हरीचा नाम विठ्ठल विठ्ठल मला वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल मला वेळो वेळा कलियुगी उद्धार हरीचा नाम हरीचा नाम विठ्ठल विठ्ठल मना वेलो वेळा विठ्ठल विठ्ठल मना वेलो माय बापू कीर्तन म्हणजे काय हो अज्ञानापासून ज्ञानाकडे येणं म्हणजे कीर्तन. आता माझे बाबा बसले ना माझ्यासमोर मला काही मिळायचं राहिलं का या ठिकाणी माय बापू. आता आमची नलिनीताई आहे सूर्य मी काही कोणाचे असे जाहिरातीसाठी नावं घेत नाही हो 80 वर्षाचे बाबा आहे पंढरपूरच्या वारीला नेलं नाही यावेळेस म्हणलं पायाच्यानं चालणं होत नाही डोळ्यानं दिसत नाही रडले खळखळ. आता मी या ठिकाणी बाहेरगावी भागवताला होतो फोन आला कधी जायचं महाराज मी आदल्या दिवशी तुमच्या घरी येऊन बसतो आहे का वय जे इकडे यायचे ते घरात घुसले आणि ज्याचं वय नाही ते आता आमचे बाबा निश्चय आले कारण जुनं ते सोनं बरं का या ठिकाणी असो अधिक वेळ न घेता या ठिकाणी सर्वांना अधिकार आहे कशाचा मतदानाचा नाही सांगायलो इकडे यायचा बरं का आणि उद्धार जर करून घ्यायचं असं कलियुगामध्ये करावी कीर्तनं आणि तेने नारायण देईल भेटी बरं का. काय सांगा मायबापो संत नामदेवानं कीर्तन केलं या ठिकाणी आणि समोर देव नाचत होते. अनेक प्रमाण आहे फक्त एकच प्रमाण म्हणतो म्हणजे आपल्या झोपा उडून जातील आणि विठोबा रुक्माई भजन घेतो ज्ञानेश्वर माऊलीचं भजन घेतो आमचे सोबती चाल म्हणतेच आणि या ठिकाणी जय विठ्ठल घेऊन मला सांगायचं कामच नाही महाराज आठवा म्हणून मी अगोदरच आठवत असतो बरं का. पारायण असो प्रवचन असो कीर्तन असो दुसऱ्याला चान्स देतो जाता जाता सांगतो आज आपला सगळा कार्यक्रम फेल होत होता शिशी भाऊ तुम्ही रिप्ले याचे माना न माना कारण इथं सांगितलं 9 वाजता कार्यक्रम सुरू होईल. मी पाम्पलेट जाऊन पाहिलं तिथं टाईम टाकून नव्हता. मी घनश्याम दादाला बोलावलं म्हणलं याच्यात तर टाईम नाही हे 9 कुठून काढले म्हणलं यायनं मी का आला म्हणून तुम्हाला 8ला कार्यक्रम सुरू झाला 9 वाजता आटोपला अर्ध्या तासामध्ये एक अध्याय घेतला आणि 10 वाजता तुम्हाला व्यासपीठ मोकळं करून दिलं. माझ्या बापाचं माझ्या मायचं 2 तास तुमचे कार्यक्रम रंगले बरं का. तुम्हाला महाराज तुमचे नव्हते का जेवणही सुंदर झालं आणि पुन्हा पारायण केलं पुन्हा जाहिरात सुरू महाराज कुठं गेले बरोबर टायमावर सुरू करा म्हणजे जे करते त्याच्यावरच बसते बरं का. पुन्हा पाठ दुखू लागली तिकून ताई 3दा आली महाराज हरिपाठाला कोणीच नाही मारा मला या ठिकाणी अशा प्रकारचं. आणि आता हे पुन्हा उड्या मारणं सोपं आहे का या ठिकाणी. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी
तुम्ही पोटभर हसा. तुम्हाला म्हणलं 2 स्टँड आणा म्हणलं, हातात माईक घेऊन आहे तिथं ते चालू आहे बरं का. आता एकदाचं टिंब 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 बरं का. उद्या मात्र इथं 2 स्टँड. तुम्ही सगळं करता हो, लाखानं खर्च करता. या महाराज बोलू नका हो, तुमच्या पाया पडतो, मीच तुमच्या पाया पडतो बरं का. अभंगच तसं आहे. आमची महाराजींबाई म्हणली देवासारखे माणसं आहे, काहीच बोलू ना बरं का. ज्या प्रेम आहे वा नेम नाही. शशीभाऊच्या आग्रहामुळं मी आलो, नाहीतर तो कैसा येईल हातागे गोकुळच्या नारी, तो कैसा येईल हातागे गोकुळच्या नारी. तुम्ही वाजवाली मस्त म्हणाली मी या ठिकाणी. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे बरं का. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, आयसे बहुत ग्रंथी बोली येली. आमच्या ताईनं मुक्त्या सांगितल्या. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. ह्या कशानं मिळते? देवाची द्वारी. पण काय म्हणा लागते? हरिमुखे म्हणा, विठ्ठल म्हणा, का काहीतरी म्हणा बरं का या ठिकाणी. अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. समजा हे नाही केलं तर काय होणार आहे महाराज? शेवटचं प्रमाण हे नाही कसाचं दुसरा येईल ना. हे नाही करसाल तर दुसरा येईल, हे नाही करसाल हे जरी नाही कळला बा दुसरा येईल, हे जरी नाही कळला, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल सरती शेवटी बा शेवटी बा शेवटी शेवटी बा काळे बांधून राहील शरती शेवटी बा. ते काय बा आमचं काय बा जाईल, आमच्या काय बा जाईल. पिंगळा 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 माझारी, बोल बोल तो देखा पिंगळा माझारी, बोल बोल तो देखा पिंगळा माझारी, बोल बोल तो देखा पिंगळा माझारी, पिंगळा माझारी, बोल बोल तो देखा पिंगळा माझारी, बोल बोल तो देखा पिंगळा माझारी, बोल बोल तो देखा पिंगळा माझारी. एकदा टाळी वाजवायच्या नावानं. हे बा मोठ्या नारळामध्ये लहानही विकल्या जाते त्याच भावानं. तसं मला ताल नाही, स्वर नाही, काहीच नाही बरं का. पण हे माझे जे मित्र आहे म्हणून सोबती चांगले करा. एकाच्या कैवारे उगवी अनेकाचे कोडे. बाबा तुम्हाला सोबती चांगले भेटले हो या ठिकाणी, कारण बाबाचा स्वभाव चांगला आहे बरं का. माझा अधिकार नाही, मी लेकरासारखा हो आणि ते वडिलासारखे आहे बरं का. असो या ठिकाणी तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, ऐसे बहुत ग्रंथी बोली येले बरं का. रात्रभर कीर्तन करतो मी, पण वेळेचं बंधन आहे या ठिकाणी. आणि अशा प्रकारे मी जरी करतो तुम्हाला या ठिकाणी झोप उडली तुमची, दुसरा येईन आणि कसा नेईन? बांधून नेईन बरं का. बांधून कवा नेते? चोरी केली तर हातकडी लावून देते, आणि देवाचं नाव नाही घेतलं तर हरिविन जन्म आणि यमाचा पाहुणा. आणि हे केलं तर काय होते? तीर्थव्रती भाव आणि शांतीदया पाहुणा. देवानं हात दिले ना तुम्हाला, तोंड दिलं ना, मोठ्या प्रेमानं त्या देवाचं भजन करा. विठोबा रखमाई, विठोबा रखमाई, विठोबा रखमाई, विठोबा रखमाई, विठोबा रखमाई, हरी
गळ्यात पडले बरं का. सुरुवातीला एक पडला आणि आता पुन्हा विठोबा रुक्माई झाला की दुसरा हार. कोणत्या जन्माचं पुण्य असेल हो. आमच्या बाबांना जाहीर केलं पहिलं पुष्प या ठिकाणी महाराजांच्या या ठिकाणी वाणीतून निघणार आहे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन आणि येथं माझे उरले मज पामर आहे पायीची वाहन पायी बरी. माझा काहीच अधिकार नाही बरं का. माझ्या सोबत्यांनी सहकार्य केलं. माझ्या या ठिकाणी खैरे भाऊचे या ठिकाणी आपल्या मंडळावर उपकार आहेत बरं का. निरपेक्ष ग्रुपवर असो या ठिकाणी सेवके करावे सांगितले काम. अधिक वेळ न घेता या ठिकाणी सुंदर अशी चाल होणार आहे बरं का. मी ज्ञानेश्वर माऊलीचं भजन करतो. बरं 20 मिनटं शिल्लक आहे बरं का. सुंदर आमचे वारकरी चाल म्हणतील, त्यानंतर जय विठ्ठल होईल आणि त्यानंतर आपल्याला सुट्टी होईल बरं का. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तू का म्हणे नामा पाची चारी मुक्ती. तू का म्हणे नामा पाची चारी मुक्ती. म्हणे नामा पाशी चारी मुक्ती. तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती. नामा पाची चारी मुक्ती. तो का म्हणे नामा पाची चारी मुक्ती. तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती. तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती. ऐसे बहुग्रंथे बोलिएले. ऐसे बहुग्रंथे बोलिएले. विठ्ठल विठ्ठल मना वेळा. विठ्ठल विठ्ठल मना वेळा. ऐसे बहुग्रंथे बोलिएले. ऐसे बहुग्रंथ बोलिएले. विठ्ठल विठ्ठल मना वेळा. विठ्ठल विठ्ठल मना वेळा. सुख सोहळा स्वर्गे नाही. हा सुख सोहळा सोहळा स्वर्गे उद्या कॅन घेऊन येतील.
नाही स्वर्गी नाही स्वर्गी नाही हा सुख सोळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही नाही तुका तो दर्गी नाही तुका दर्गी नाही विठ्ठल विठ्ठल मना वेळोवे विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल 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 हो माय बापो बोलता बोलता एखादा शब्द इकडे तिकडे गेला असेल तर माफ करा बरं का कारण जेवढं चांगलं आहे तेवढं घ्या काही वांगलं असेल माझ्याजवळ द्या मी सकाळी आंघोळीला जातो माझ्याकडे नर्मदे हर आईला म्हणतो हे दिलं बा लोक आहे ना तुळा घे या ठिकाणी कारण या ठिकाणी दया क्षमा शांती आणि तेथे देवाची वसती मिळून मिसळून राहा जावा जावा मिळून राहा सासा सुना मिळून राहा घरामध्ये आनंद ठेवा प्रेम द्या आणि प्रेम घ्या हीच खरी लक्षणं आहे बरं का आणि या ठिकाणी झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी नर्मदा मयाच्या चरणी आमच्या नारायणाच्या चरणी आमच्या शशीभाऊच्या चरणी या ठिकाणी सर्व मायबापाच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी सेवेला विराम देतो बरं का जय विठ्ठल आता थोड्याच वेळापूर्वी म्हणजे काही सेकंदापूर्वी हरिभक्तपरायण भुईर महाराज यांनी आपलं सुश्राव्य अशा ज्ञानभक्तीचा जो ओघ आहे तो भोग आपल्याकडे वळवला आणि नर्मदा परिक्रमेबद्दल त्यांनी माय बाप याच्याबद्दलचं वर्णन करून सांगितलेलं आहे. तसं पाहायला गेलं वास्तविक पाहता भुईर महाराज राहतात विदर्भात पण आले इथं हे प्रेमापोटी. पहा निरपेक्ष सेवेचं केवढं मोठं म्हणजे त्याला शब्दच राहत नाहीत. किती वर्णन करू हो. न घेता न देता इतक्या लांबून येणं आणि ते स्वखर्चानं येणं आणि स्वखर्चानं जाणं
नाही कोणी करू शकत, नाही कोणी करू शकत. कारण येथे फक्त पाहिजे जातीचे येड्या गबाड्याचे काम नव्हे. कारण आज जर तसं पाहायला गेलं तर कीर्तन प्रवचन ही जी आहे हे धंदे झालेत, धंदे झाले. हा पोटासाठी व्यवसाय करून टाकला लोकांनी. पण माझ्या मायबापांनी पहा इतक्या लांबून आल्या आणि आल्यानंतर सुद्धा सेवा प्रदान केलेली आहे. आणि ही सेवा प्रदान केली म्हणून त्यांचे मानावे तेवढे उपकार थोडेच आहेत. आणि म्हणून एकदा भोईर महाराजांबद्दल मोठ्या प्रेमाने टाळावं. हो. कारण नाही हो काही नाही, लोभ नाही, काही नाही, काही नाही, फक्त प्रेमापोटी. असो, भोईर महाराजांबद्दल माझ्याजवळ शब्दच राहिले नाहीत. कारण काय वाणू आता, हो, काय वाढण्यासारखं काही राहिलंच नाही हो. म्हणून त्यांचं थोडंसं उतराई व्हावं म्हणून मी त्यांचे थोडेसे आभार मानण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जर याच्यामध्ये माझ्या काही त्रुटी असतील तर तुम्ही संत मायबाप कृपावंत, आणि तुम्ही संत मायबाप आहात, तुम्ही कृपावंत आहात आणि मला माफ कराल अशी मी आशा बाळगतो. आणि आज सकाळी आपल्याला 5:30 वाजता उठून काकड्याला यायचं आहे. 5 ते 6 बरं का, 5 ते 6 काकडा होईल. त्यानंतर आरती अष्टक 7 ते 10 आणि 10 ते 11 पारायण हरिभक्त सचिन महाराज यांचं एक सुश्राव्य असं प्रवचन होईल. 7:30 ते 10 पारायण. 7:30 ते 10 पारायण होईल. 5 ते 6 काकडा होईल. 7 ते 10 पारायण राहील. 10 ते 11 हरिभक्त पारायण सचिन महाराज यांचं सुश्राव्य असं प्रवचन होईल. आणि त्यानंतर संत भोजन होईल. 1 ते 4 गावातील महिला सामुदायिक भजन कार्यक्रम होईल. 5 ते 7 हरिपाठ होईल आणि रात्री हरिकीर्तन होईल. ज्ञानेश्वर महाराज देवपूरकर